नाशिक विधान परिषदेच्या मतमोजणीलाही काही वेळातच सुरुवात होणार आहे। मात्र ही निवडणूक महायुतीमध्ये बंडखोरीमुळे चांगलीच गाजली आहे। ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर तिथे नरेंद्र दराडे यांना उमेदवारी मिळाली। मात्र भाजपचे नेते आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गोकुळ गीते यांनी बंड केल्यामुळे नाशिकच्या निवडणुकीची राज्यभर चर्चा झाली। शेवटी गीतेंनी प्रचार थांबवला आणि दराडेंना मदत केली। मात्र त्यानंतरही त्यांनी नाराजी बोलून दाखवली। दरम्यान आजच्या निकालावर शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी आलेले आहेत। मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। काय आपल्याला विश्वास आहे? मला या मतदारसंघात महायुती असल्या कारणाने मला खात्री पूर्ण, परंतु येवल्यासारख्या ठिकाणी काही लोकांनी जर मदत नाही केली तरी मी कमी फरकाने विजय होईल हे निश्चितच। काही लोकांनी म्हणजे कोणी तुम्हाला मदत केली नाही त्याचा काय परिणाम जाणवतोय? आता येवल्यातील आमचे 8 मतं कमी झाले, म्हणजे महायुतीतील 8 मतं कमी झाले, म्हणून मला शंका आहे। त्यानंतर मी रिझल्ट लागल्यानंतर सविस्तर बोलेन। पण तिथे तुमच्या बरोबरच भुजबळ मोठे नेते आहेत, त्यांच्याकडनं मदत झाली नाही असं आपल्याला म्हणायचं आहे का? नाही, आज निकाल झाल्यानंतर मी बोलू शकतो। पण एकंदरीत चित्र काय? तुम्ही येवल्याचं म्हणतायत, पण ओझर आहे, पिंपळगाव आहे, निफाड आहे, तरी कमीत कमी मताने माझा विजय निश्चित आहे। जरी चित्र बदलवलं, उमेदवाराने छुप प्रचार केला, छुप सगळं केलं असलं तरी मी विजय निश्चित आहे। एकूण 618 मतदान झालेलं आहे। त्यापैकी आपल्या पारड्यात किती मतं पडतील असं आपल्याला वाटतंय? मला 350 मतं पडण्याची खात्री आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।